हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स कोणते आहेत, त्याचे ऑपरेशन्स कोणते आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. सो तुम्ही हे सिम्बॉल्स तर बघितले असतील, तुम्हाला मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीमचे टाईप माहिती असतील, तुम्ही मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम यूज सुद्धा करता, मोबाईल डिव्हाइसेस यूज करता, त्यामध्ये अँड्रॉइड, iOS, त्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरती विंडोज यूज करू शकता, विंडोज 8 यूज करू शकता, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याकडे आहे, फेडोरा आहे, FreeBSD, सोलारिस, त्याच्यानंतर MS-DOS, उबंटू, मॅक OS अशा मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम मोस्ट पॉप्युलर आहे ती युजर काय करतो, यूज करतो. सो बघा, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमचे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स वेगळे आहेत. जर सपोज तुम्हाला एखादी ऑपरेटिंग सिस्टीम रेकॉग्नाइज करायची असेल तर तुम्ही ती सिम्बॉल वरनं रेकॉग्नाइज करता. फॉर एक्झाम्पल, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये विंडोज 8 दोघांचे सिम्बॉल बघा डिफरंट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम एकच आहे विंडोज, पण त्याचा प्रत्येकाचा जो सिम्बॉल आहे तो डिफरंट प्रोव्हाइड केलेला आहे. So our topic is what is operating system. Operating system काय असते? So it is called as system software. So what do you mean by system software? There are two types of software. आपल्याकडे दोन टाइपचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. एक आहे सिस्टम सॉफ्टवेअर आणि सेकंड आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर तुम्ही मल्टिपल टाइपचे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये यूज करता, तुमच्या पीसी वरती यूज करता. आता जर मोबाईल मधली जर आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचं कन्सिडर केले तर त्यामध्ये तुमचं व्हॉट्सअप, फेसबुक, मल्टिपल ऍप्स तुम्ही यूज करता. दॅट इज कॉल्ड एज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तुमच्या पीसी वरती तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, ऍडोब रीडर हे सर्व ब्राउझर्स यूज करता. हे सर्व सॉफ्टवेअर कशामध्ये येतात? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये येतात. बट ऑपरेटिंग सिस्टीम ही तुमची सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये येते. तर सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मशीन वरती सिस्टीम सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता त्याच वेळेला त्या मशीनवर तुम्ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता. तो सिस्टीम सॉफ्टवेअर इट इज अ काइंड ऑफ प्रोग्राम. बाय युझिंग दिस प्रोग्राम यू आर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस टू युअर सिस्टीम. सो सिस्टीम सॉफ्टवेअर काय आहे? तुमची ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे विच मेक्स अ कॉम्प्युटर टू ऍक्च्युअली वर्क. म्हणजे सपोज तुमच्या कॉम्प्युटरला एखादं वर्क असाइन करायचं असेल, सो युझिंग ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही ते वर्क असाइन करू शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सॉफ्टवेअर दॅट एनेबल ऑल द प्रोग्राम वी यूज. युझिंग ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही तुमच्या मल्टिपल प्रोग्रामला यूज करू शकता. जर आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीमच अवेलेबल नसेल तर आपण कोणतेही प्रोग्राम यूज करू शकत नाही. आता एक्झाम्पल घ्या, आपण मोबाईल फोन्स यूज करतो. मोबाईल मध्ये iOS असते, त्याच्यानंतर अँड्रॉइड OS असते, ब्लॅकबेरी OS होती. तर ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम जर नसती तर आपण त्याच्यावरती आपले ऍप्स इन्स्टॉल करू शकतो का? ऍप्सला पण यूज करू शकतो का? नाही. तसंच सेम आपल्या पीसी वरती, आपल्या लॅपटॉप वरती जर आपली ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपण कोणतेही ऍप्लिकेशन, कोणतेही प्रोग्राम त्यावरती बघू शकत नाही. तर ऑपरेटिंग सिस्टीम इट इज अ काइंड ऑफ सॉफ्टवेअर. बाय युझिंग दिस सॉफ्टवेअर आपण मल्टिपल प्रोग्राम यूज करू शकतो. ऑपरेटिंग सिस्टीम ऑर्गनाइज अँड कंट्रोल द हार्डवेअर. जर सपोज तुम्हाला तुमच्या हार्डवेअर डिव्हाइसेसला कंट्रोल करायचं असेल, मॉनिटर करायचं असेल तर ऑपरेटिंग सिस्टीमचं मेन काम आहे. सो इट ऍक्ट ऍज द इंटरफेस बिटवीन युअर ऍप्लिकेशन प्रोग्राम अँड मशीन हार्डवेअर. म्हणजे काय? तर आपले जे ऍप्लिकेशन प्रोग्राम आहेत ते आपण यूज करतो आणि आपण आपल्या हार्डवेअर डिव्हाइसेसशी इंटरॅक्शन करतो. तर हे काम कोणामुळे पॉसिबल होतं? तर ऑपरेटिंग सिस्टीममुळे पॉसिबल होतं. जर ऑपरेटिंग सिस्टीमच नसेल तर आपण आपल्या ऍप्लिकेशन प्रोग्रामला यूज करू शकत नाही आणि आपण आपल्या हार्डवेअर डिव्हाइसेसशी सुद्धा इंटरॅक्शन करू शकत नाही. विदाउट युझिंग ऑपरेटिंग सिस्टीम आपण कोणताही ऍप्लिकेशन प्रोग्राम ओपन करू शकत नाही. सो दिस इज कॉल्ड एज इंटरफेस बिटवीन युअर ऍप्लिकेशन प्रोग्राम अँड मशीन हार्डवेअर. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर ऑपरेटिंग सिस्टीम: विंडोज, युनिक्स, लिनक्स, मॅक OS, अँड्रॉइड. ओके. सो डायग्राम मध्ये बघा काय दिलेलं आहे. देर आर मल्टिपल युजर्स, युजर 1, युजर 2 अप टू युजर N. आणि मल्टिपल युजर तुमच्या सॉफ्टवेअरशी काय करतात? इंटरॅक्शन करतात. आता ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये दोन टाइपचे सॉफ्टवेअर आहेत, आपण आत्ताच बघितलं. एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि बाय युझिंग दिस सॉफ्टवेअर
तुमच्या हार्डवेअरशी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, इंटरॅक्शन करते. सो दिस इज द इंटरफेस बिटवीन your user, that is your application program, and your hardware devices. So hardware devices मध्ये CPU, RAM, इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस हे इन्व्हॉल्व केलेले असतात. तर ऑपरेटिंग सिस्टीम बघा तुमच्या मिडलला आहे आणि त्या दोघांच्या मध्ये काय आहे, तुमचे युजर्स आणि तुमचे हार्डवेअर डिव्हाइसेस. आता आपण मला सांगा, हार्डवेअरच्या माऊसला डायरेक्टली यूज करू शकतो का? नाही. माऊसचा काही यूज आहे का विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम? नथिंग. सो युझिंग दिस ऑपरेटिंग सिस्टीम we are using our hardware devices, that is called as interface between your application program and your hardware devices. So what are the tasks performed by operating system? First one is allocate the resources, second one monitor the activities, and third one manage the disks and files. First मध्ये काय दिले बघा, allocate the resources म्हणजे काय? सपोज तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती तुम्ही मल्टिपल प्रोग्राम जर ओपन केले, जर ऍट अ टाइम तुम्ही ते मल्टिपल प्रोग्राम ओपन केले, तर त्यामधला कोणता प्रोग्राम फर्स्ट एक्झिक्यूट करायचा किंवा कोणत्या प्रोग्रामचं प्रोसेसिंग फर्स्ट करायचं हे डिसाइड कोण करते? तुमची ऑपरेटिंग सिस्टीम करते. सेकंड आहे मॉनिटर द ऍक्टिव्हिटी. आता मल्टिपल ऍक्टिव्हिटी चालू असतात आपल्या सिस्टीम मध्ये, तर त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला हँडल करण्याचं काम, मॉनिटर करण्याचं काम तुमची ऑपरेटिंग सिस्टीम करते. आणि थर्ड आहे मॅनेज द डिस्क अँड फाइल्स. आता सिस्टीम वरती बघा आपण मल्टिपल फाईल स्टोअर करतो, मल्टिपल डेटा स्टोअर करतो. तर ह्या सगळ्या मल्टिपल फाईल्सला, डिस्कला, तुमच्या मेमरीला मॅनेज करायचं काम कोण करणार आहे? तुमची ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. सो नेक्स्ट वन इज ऑपरेशन्स ऑफ युअर ऑपरेटिंग सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट आहे फाईल मॅनेजमेंट. तर फाईल मॅनेजमेंट मध्ये ज्या काही फाईल तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती स्टोअर केलेल्या असतात त्यांना हँडल करण्याचं काम फाईल मॅनेजमेंट हा कंपोनंट करतो. सेकंड आहे प्रोसेस मॅनेजमेंट. तर आपल्या सिस्टीम मध्ये मल्टिपल प्रोसेस एक्झिक्यूट होत असतात, तर त्यांना कंट्रोल करायचं काम, त्यांना मॅनेज करायचं काम प्रोसेस मॅनेजमेंट हा कंपोनंट करतो. थर्ड आहे मेमरी मॅनेजमेंट. तर आपल्याकडे मल्टिपल टाईपच्या मेमरी अवेलेबल असतात, मेन मेमरी, सेकंडरी मेमरी. तर सगळ्या मेमरीला मॅनेज करायचं काम, मेमरीला अलोकेशन करायचं काम, त्यांना डिअलोकेशन करायचं काम मेमरी मॅनेजमेंट हा कंपोनंट करतो. आणि फोर्थ आहे डिव्हाइस मॅनेजमेंट. तर आपल्याकडे जे मल्टिपल इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आपण आपल्या सिस्टीम वरती यूज करतो, त्यांच्या डिव्हाइस ड्रायव्हरला इन्स्टॉल करायचं काम डिव्हाइस मॅनेजमेंट हा कंपोनंट करतो.